नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी मॅथमॅटिक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला आणि त्यावर बेस एक्झामचे क्वेश्चन्स पाहिले होते। तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला काय आहे ते पाहणार आहोत। तर सेक्शन फॉर्म्युला म्हणजे कसं, एक सेगमेंट गिवन असते आणि त्याच्यात एक पॉईंट्स गिवन। तर आता सपोज आपल्याला एक सेगमेंट गिवन आहे पी आणि क्यू, त्याचे पॉईंट्स आहेत सेगमेंट्स, ठीक आहे। तर इथे कोणता बी एखादा आर पॉईंट्स घेतला आहे रँडमली आणि तो आर पॉईंट्स हा पी क्यूला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करत आहे। जो फर्स्ट पार्ट आहे त्याला एम देऊया, सेकंड पार्टला काय देऊया, एन देऊया। तर आता कोऑर्डिनेट्स असतील, समजा पॉईंट्स असतील तर त्यांचे कोऑर्डिनेट असणारच। तर जे पी आहे त्याचे कोऑर्डिनेट घेऊया x1 y1 आणि याचे कोऑर्डिनेट्स काय घेऊया x2 y2। तर आता पी आणि क्यूचे जर कोऑर्डिनेट्स गिवन असतील तर मला काय करायचं आहे, आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे। तर आरचे कोऑर्डिनेट्स आपण काय घेऊया, x, y। तर हे काय आहेत, आरचे कोऑर्डिनेट आहेत। आणि जे आर काय करतो, पी क्यूला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतं, ते काय करतं m/n। तर काय पी आर अपॉन आर क्यू इज इक्वल टू काय m/n, म्हणजे रेशिओमध्ये डिवाइड करतं किती, m/n आलं। याला असं पण राईट डाऊन करू शकतात m/n, ठीक आहे। तर आता बघा m/n मध्ये डिवाइड करत असेल तर आता तुमचा सेक्शन्स फॉर्म्युला काय। तर बाळांनो, हा जो सेक्शन्स फॉर्म्युला आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून प्रूफ करू शकतो। पण इकडे बघा, आपल्याला एक्झाममध्ये याचा प्रूफ येणार नाही, तर मी डायरेक्टली फॉर्म्युला राईट डाऊन करतो, ठीक आहे। तर फॉर्म्युला कसा राईट डाऊन करायचा बघा आता, तर एक्स कोऑर्डिनेट राईट डाऊन करायचं, एक्स इज इक्वल टू बघा एम। हा एम घेतला तर त्याच्या अपोजिटवाला एम बघा कोणत्या पीच्या ह्या साईडला आहे, तर त्याच्या अपोजिटवाला पॉईंट कोणता, क्यू। क्यूचा जो कोऑर्डिनेट आहे एक्स कोऑर्डिनेट म्हणजेच काय x2 आहे, काय mx2 प्लस, आता बघा n घेतला तर त्याच्या अपोजिटवाला काय x1, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n। काय झाला, हा x कोऑर्डिनेट फाइंड आउट झाला। कधी, ज्यावेळेस तुमचा m आणि n दोन्ही म्हणजे समथिंग असतील, काही पण रेशिओ असेल 2:3, 3:1, 3:4 काही पण असू शकतं, तर त्याच्या अकॉर्डिंग x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n। आता बघा सेम y बघा, काय y इज इक्वल टू, y साठी पण सेम, आता m घेतला तर याच्या अपोजिटवाला y2, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n। तर हे काय, जर तुम्हाला x कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे असतील तर हा तुम्हाला फॉर्म्युला आहे, ठीक आहे। तर आता बघा काही काही केसेसमध्ये काय असतं, तुमचा m इज इक्वल टू n असतो। काय आहे तुमचा m इज इक्वल टू काय आहे, n आहे। तर बघा इफ m इज इक्वल टू n आहे, एक कंडिशन्स केस 1 घेऊया, म्हणजे याच्यामध्ये म्हणजे केस आहे की m आणि n दोन्ही काय असतात, इक्वल असतात। m इज इक्वल टू n आहे, तर बघा x इज इक्वल टू काय होणार, m x2 प्लस n च्या जागी आपण m पुट करूया अपॉन m प्लस m। आता दोघांमध्ये m कॉमन आहे तर आपण काय करूया, त्याला कॉमन काढूया। तर m जर कॉमन घेतला x2 प्लस x1 आणि हे किती येणार 2m, तर m कॅन्सल झालं तर x इज इक्वल टू काय येणार, x2 प्लस x1 डिवाइड बाय 2 काय येणार, x2 प्लस x1 डिवाइड बाय 2। सिमिलरली y पण काय येणार, y2 प्लस y1, y2 प्लस y1 डिवाइड बाय 2। तर हे जे कोऑर्डिनेट आहेत हे कशाचे आहेत, मिड पॉईंट। कधी जर m इज इक्वल टू n असेल तर ती कोणती कंडिशन्स असते, मिड पॉईंटची कंडिशन्स असते। बघा फर्स्ट कंडिशन्स बघितली आपल्याला, जर एक सेगमेंट गिवन आहे त्याला काय दिले आपल्याला, m/n रेशिओजमध्ये डिवाइड करतात, तर त्याचा x कोऑर्डिनेट कसा काढणार, मिडल पॉईंटचा mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n।
आणि वायचं कसं करणार, y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आणि एखादी कंडिशन m इज इक्वल टू n असेल म्हणजे ती कोणतं मिड पॉईंट झाला, r इज द मिड पॉईंट. मग काय x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 आणि y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. याच्यावरून x आणि y कोऑर्डिनेट दोन्ही पण फाइंड आउट करू शकतो. तर बाळांनो आता याच्यावर काय तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. आता काय करणार तुम्हाला, यात p आणि q चे दोन्ही व्हर्टेक्स गिवन असणार आणि r चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे असणार. ठीक आहे, m:n. कधी m:n रेशिओ बी विचारणार. ठीक आहे, तर ते पाहूया आता काय. तर आता फर्स्ट क्वेश्चन्स बघा. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे तुम्हाला, एक पॉईंट्स गिवन आहे, ते सेगमेंट AB ला डिवाइड करतं. कशाने, 2:3 मध्ये. तर मला त्या पॉईंट्स P चे काय करायचे, कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. जर मी ते डायग्राम ड्रॉ केला, ते बघा, एक आहे A आहे, हा काय आहे B. A चे जे कोऑर्डिनेट्स दिले तर -1,7 आणि B चे जे कोऑर्डिनेट दिलेत 4,-3. तर सेगमेंट AB ला पॉईंट्स P मध्ये डिवाइड करतं. ठीक आहे, तर P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे x, y. तर आता बघा इथे जो रेशिओ दिला m:n म्हणजेच काय 2 आणि 3 बघा. तर आपण याला x1 y1 घेऊया, याला x2 y2 घेऊया. आता बघा सेम मला काय यूज करावं लागेल, सेक्शन्स फॉर्म्युला यूज करावं लागेल. तर सेक्शन फॉर्म्युल्यासाठी बघा, सेक्शन फॉर्म्युला काय आपला, x कोऑर्डिनेट इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n आहे. ठीक आहे, तर आता पुट करा. m ची व्हॅल्यू बघा, m ची व्हॅल्यू किती आहे 2. हा जर m घेतला तर हा x2 आहे, 2 × 4. आता बघा प्लस, आपण इथे खाली राईट डाऊन करूया, 2 × 4 प्लस, आता n किती आहे 3 आहे, इंटू किती आहे -1 अपॉन 2 + 3. आता बघा हे किती झालं 8. आता बघा हा 3 प्लस आहे, हा काय मायनस आहे, तर हे किती झाला -3 अपॉन 5. तर इथे जे x ची व्हॅल्यूज येणार आहे तुमची बघा, 8 - 3 किती येणार, 5 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू किती आला 1. तर x कोऑर्डिनेट इज इक्वल टू किती आला 1. सेम आता y फाइंड आउट करायचं आहे, तर y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता इथे सेम m ची व्हॅल्यू 2. ठीक आहे, आता y2 मीन्स -3. ठीक आहे, प्लस आता 3 × किती आहे 7 डिवाइड बाय 2 + 3. आता बघा किती येणार -6 प्लस 21 अपॉन 5, तर किती झाली 15. आता बघा दोघांचा साइन डिफरंट आहे, बोथ नंबर हॅव डिफरंट साइन, देन सबट्रॅक्ट दी नंबर्स अँड गिव द बिगर नंबर साइन टू द आन्सर्स. तर बघा दोन्ही नंबरचा साइन डिफरंट आहे म्हणून सबट्रॅक्शन्स केलं. 6 मधून 21 मधून 6 गेले, किती राहिले 15. बिगर नंबरचा साइन प्लस, तर आन्सर प्लस आला डिवाइड बाय 5, तर किती आलं 3. तर x इज इक्वल टू 1 आलं. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज किती आहे 1,3. तर काय आले कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P इज 1,3 आहे. तर आता बघा इथे काय गिवन होतं आपल्याला, दोन्ही पॉईंटचे सेगमेंटच्या एंड पॉईंटचे काय दिले ते व्हर्टेक्स गिवन होते आणि आपल्याला काय केलं कोऑर्डिनेट गिवन होते. आपल्याला P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायला बोललो होतं. आता काही क्वेश्चनमध्ये याच्यानंतरचाच क्वेश्चन्स बघा काय गिवन आहे तुम्हाला नंतरच्या क्वेश्चन्समध्ये. तर तुम्हाला बघा P आणि Q दोन पॉईंट्स पण गिवन आहेत. तर इथे बघा डबल P झाला, तर इथे आपण कोणता R पॉईंट घेऊया. इथे पण सेम बघा. तर आता बघा फाइंड द रेशिओ इन विच पॉइंट्स R K, 7 डिवाइड द लाइन सेगमेंट जॉइनिंग P अँड Q. ठीक आहे, फाइंड द K. आता बघा मला दोन एक तर काय करायचं आहे तुम्हाला रेशिओ पण फाइंड आउट करायचा म्हणजे m:n फाइंड आउट करायचा आहे
आणि दुसरा म्हणजे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ के. तर इथे आता दोन दोन फाइंड आउट करायचे. तर अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं, सिम्पल आहे खूप, याच्यामध्ये पण सेक्शन फॉर्म्युलाच यूज करायचा आहे. तर सर्वात पहिले आपण काय करूया, याची डायग्राम ड्रॉ करूया. मी इथे एक सेगमेंट ड्रॉ करतो, पी क्यू. काय आहे, पी आणि क्यू. जे क्यूचे कॉर्डिनेट्स आहेत 1,2, पीचा जो कॉर्डिनेट्स आहे 8,9, जो आर आहे, आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आरचे पण कॉर्डिनेट्स गिवन आहेत k,7 आणि आपल्याला m/n पण फाइंड आउट करायचं आहे. आता बघा, ह्या आपण फर्स्ट क्वेश्चन्सकडे येऊया. बघा इथे काय होतं, हे दोन अननोन होते आपल्याला, हे दोन्ही पण गिवन होते. तर मी काय केलं, इथे पुट करून आपण काय केली, व्हॅल्यूज फाइंड आउट केली x1 y1. आता बघा आपल्याला y गिवन आहे, y आहे का नाही तिथे, y किती गिवन आहे, 7 आहे. हा काय झाला x1 y1, हा काय झाला x2 y2. आता बघा इथे y गिवन आहे आपल्याला 7, हा झाला x आणि y. तर मी सांगा, आता जर y साठी जर मी सेक्शन्स फॉर्म्युला यूज केला तर मला काय m/n रेशिओज फाइंड आउट होऊ शकतो. आणि जो m/n चा रेशिओ तो यूज करून आपण x मध्ये पुट करूया, x च्या याच्यामध्ये, आणि आपल्याला काय x चा आन्सर भेटून जाईल. तर आता बघा सर्वात पहिले स्टार्ट करा. काय y m/y2 प्लस ny1 अपॉन m/n. ओके. तर आता बघा y ची व्हॅल्यूज किती आहे, 7 आहे. 7 m माहीत नाही, y2 किती आहे, 2 आहे. तर काय 2m येणार, डायरेक्ट लिहूया आपण. प्लस आता y1 किती आहे, 9 आहे. तर 9n अपॉन m/n. आता बघा हा m/n इकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार. तर काय येणार 7m + 7n = 2m + 9m. आता बघा हा जो 2m आहे राईट साईडला नेऊया, लेफ्ट साईडला सॉरी. तर हा प्लस आहे, मायनस होणार, हा तिकडे गेला तर मायनस. 7m - 2m = 9m - 7n. सॉरी इथे काय 9n आहे. काय 7m × 7n = 2m + 9n. तर हा जो 2m आहे तो लेफ्ट साईडला आला तर मायनस झाला, आणि हा 7n तिकडे गेला तो पण मायनस झाला. तर इथे किती राहिलं, 5m = किती झालं, 2n. तर आता बघा m/n, m/n. तर हा n इकडे मल्टिप्लायमध्ये, इकडे डिवाइड आला, तर इकडे आला 5, इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होणार, डिवाइड होणार. तर रेशिओ काय झालं, 2:5. रेशिओ काय आहे, 2:5 आहे. ठीक आहे. तर आपण याला असं पण राईट डाऊन करू शकतो, m/n = 2:5. द रेशिओ इज 2:5. आता सेम मी जर इथं k ची व्हॅल्यूज म्हणजे k जर यूज केला तर x आता x कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं बोललंय. तर x कोऑर्डिनेट म्हणजेच काय, आपला k आहे. तर काय x कोऑर्डिनेट काय mx2 + nx1 अपॉन m/n. आता m आणि n दोन्ही माहीत झालं. m किती आहे आपला, 2 आहे. n किती आहे, 5 आहे. त्या व्हॅल्यूज पुट करून आपण फाइंड आउट करू शकतो. तर इकडे बघा आता x2 किती आहे, 1 आहे. 1 × 2 2 प्लस आता बघा n किती आहे, 5 5 × 8 किती झालं, 40 अपॉन हे किती झालं, 7. तर किती झालं, 42 अपॉन 7. 7 1 = 7, 7 6 = 42 झालं, 7 6 = 42. तर k ची व्हॅल्यूज किती आली माझी, 6 आली. किती आली, 6. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करू शकतात, वेगवेगळे क्वेश्चन्स विचारू शकतात. ठीक आहे. तर आता बघा इथे काय गिवन होता, आर चे के फाइंड आउट करायचं होतं. तर आपण पहिले सेक्शन्स फॉर्म्युल्याने m/n दोघांचा रेशिओ फाइंड. तुम्हाला जर रेशिओ फाइंड आउट करायचा असेल तर कोणत्याही एक कोऑर्डिनेट सोबत आपण करू शकतो. जर मी x मला गिवन असता तर मी x सोबत पण फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला रेशिओसाठी m आणि n ची व्हॅल्यूज काढण्याची गरज नाही आहे. ओके. तर बाळांनो आता आपल्याला जर क्वेश्चनमध्ये मिड पॉईंट गिवन असेल तर कसं करायचं, तर मिड पॉईंट गिवन असेल तर आपण डायरेक्टली मिड पॉईंटचा फॉर्म्युला
काय करू शकतो, लावून त्याला डायरेक्टली आन्सर फाइंड आउट करू शकतो. जसं की आता आपल्याला सेक्शन फॉर्म्युलामध्ये MS2N चा रेशिओज गिवन होता. तर मिड पॉईंट्स म्हणजे काय असतो, एक्झॅक्टली मिड असतो. जसं की आपल्याला एक सेगमेंट दिली, आपण ॲझ्युम करूया हे ए आहेत आणि हे बी आहे. तर हा ए पॉईंट्स आहे. एचे कोऑर्डिनेट किती आहेत 22,20 आणि जे बीचे कोऑर्डिनेट आहे 0,16 आहे. आणि आपण याचा पी काय करूया, मिड पॉईंट घेऊया. जर मिड पॉईंट असेल तर ए पी इज इक्वल टू काय असतं तुमचं, पी बी असतं. तर याचे कोऑर्डिनेट्स काय येणार x, y, म्हणजे m इज इक्वल टू काय येणार n येणार. ठीक आहे. तर काय बघायचं सोल्युशन्समध्ये, पी इज मिड पॉईंट ऑफ ए बी. पी का आहे, ए बीचा मिड पॉईंट्स आहे. तर आपल्याला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर मिड पॉईंट असेल तर डायरेक्ट मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करा. तर x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. तर आता बघा x1 किती आहे आपला 22 आहे, हा x1 आणि तो 22 प्लस x1 किती आहे 0 डिवाइड बाय 2. तर x जो येणार, x इज इक्वल टू किती येणार 22 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 11. काय येणार 11. आणि y पण सेम बघा, y2 प्लस y1 अपॉन 2 y2 20 प्लस 16 डिवाइड बाय 2 आहे. तर हे 36 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू किती आलं 18. 36ला 2ने डिवाइड केलं 18. तर कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट काय, द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट इज काय, एक्स कोऑर्डिनेट पहिले लिहितो 11,18. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता बघा आपण सेक्शन्स फॉर्म्युलामध्ये तुम्हाला इथं केची व्हॅल्यू ते पण गिवन असू शकतं. म्हणजे काय देणार, एचे कोऑर्डिनेट देणार, पीचे कोऑर्डिनेट देणार, बीचे फाइंड आउट करणार. आता बघा याच्यामध्येच आपण तो पण क्वेश्चन घेऊया. सपोज तुम्हाला आता हा तर क्लिअर झालाच असेल. आता बघा पीचे एचे कोऑर्डिनेट दिले तर पीचे दिले किती दिले 3,4. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द बी. ठीक आहे. याचे काय x2 आणि y2 फाइंड आउट करा. सेम क्वेश्चन्स. आता बघा तुम्हाला एचे कोऑर्डिनेट्स गिवन आहेत, पीचे गिवन आहेत, बीचे फाइंड आउट करायचे. तर मी फॉर्म्युला यूज करणार x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. तर x किती आहे 3 आहे. हा बघा 3 इज इक्वल टू x1 किती आहे 22 आहे प्लस किती आहे x2 आहे डिवाइड बाय 2. तर हा 2 डिवाइड आहे, इकडे गेला काय होणार मल्टिप्लाय होणार. 6 इज इक्वल टू 22 प्लस x2. तर x2 इज इक्वल टू 6 मायनस 22. हा प्लस आहे, इकडे गेला काय होणार मायनस होणार. तर x2 इज इक्वल टू किती आलं 22 मधून 6 मायनस करायचं, सबट्रॅक्ट करायचं, ते किती येणार आपलं 16. पण कोणतं येणार -16 येणार. किती येणार -16. ठीक आहे. तर सेम तसाच x2 इज इक्वल टू -16 आला. y फाइंड आउट करण्यासाठी y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. तर y कोऑर्डिनेट किती आहे 4. 4 इंटू 2 8. बघा हा 4 वाटलं तर राईट डाऊन करा. आता बघा y1 किती आहे 20 प्लस y2 डिवाइड बाय 2. किती झालं 8 इज इक्वल टू 20 प्लस y2. y2 इज इक्वल टू 8 मायनस 20. तर y2 इज इक्वल टू किती आलं -12. तर जे बीचे जे कोऑर्डिनेट्स आले तुमचे किती आलं -16, -12. ठीक आहे. तर पहिला ह्या टाईपचा पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा ह्या टाईपचा पण क्वेश्चन्स येऊ शकतं. ठीक आहे. तर बाळांनो तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.